दात ललित मराठे ललित भोईरला पाहतोय आपण स्ट्रायकेनवरती पंकज भोलेला पाहतोय. पहिला चेंडू खेळत असताना बीट केलंय निधाव चेंडू पाहायला भेटतो. पाहू तिथे पहिले षटक घातलं असताना ललितसाठी एक प्राइज इथे लावलेलं आहे विकेट साठी 3000 रुपयाचं पारितोषिक असेल ते नितीनजी भोईर आणि अक्षय भोईर यांच्याकडून ललितसाठी हे प्राइज लावलेलं आहे. 3 चेंडूमध्ये तर 3 फलंदाजांना बाद केले तर 3000 रुपयाचं पारितोषिक असेल. तर स्ट्रायकरमध्ये पाहतोय पंकज भोले पुन्हा एकदा ललित सज्ज झालाय. राईट मोर द विकेटने फुलटा चेंडू लॉफ केला. चेंडूला फक्त दिशा दिली आणि चेंडूला फेकून दिलाय मिड विकेटच्या दिशेने. तिथे क्षेत्ररक्षक होते परंतु त्यांच्या आवाजाच्या बाहेर चेंडू गेला सीमारेषा पार. 6 धावांसाठी षटकार. मागच्या सामन्यामध्ये ज्या पंकज भोलेच्या बॅटमधून 15 चेंडूमध्ये 43 धावा पाहिल्या होत्या ना तोच फलंदाज आता मात्र आघात करताना पाहतोय. दुसऱ्या चेंडूवरती एक मोठा फटका म्हणजे 6 धावांचा षटकार खेचत असताना सुरुवात करत असताना पाहतोय श्रीगणेश मानकेली संघाची 6 धाव वसूल करतोय. ललितवरती इथे हल्ला बोल करताना पाहतोय आपण पंकज भोलेला. मागच्या मॅच मध्ये जिथे थांबला होता तिथूनच सुरुवात करत असताना पाहतो याच मॅच मध्ये 6 धावांनी सुरुवात केली पंकज भोले याने. ललित पुन्हा एकदा सज्ज झालाय. पुन्हा एकदा फुलटो. आता मात्र सरळ रेषेमध्ये खेळून काढलाय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. तिथे क्षेत्ररक्षक धावलेत अडवेल तोपर्यंत 2 धावेचा अवधी होता. 2 धावा पूर्ण करत असताना पाहतोय आपण प्रशांत आणि पंकज याला 2 धावेने धाव फलक पाहतोय आपण. धाव फलकावरती 8 धावा. पंकज भोले एक चांगला खेळाडू आहे. तसे मोठे फटके मारतो तसेच त्याला सिंगल डबलला प्राधान्य सुद्धा देत असताना पाहतोय आपण पंकज भोलेला. एक मोठा फटका आल्यानंतर सिंगल डबलला प्राधान्य देत असताना पाहतोय आपण पंकजला 2 धावा वसूल केल्या त्या पंकजाने. पुन्हा एकदा पंकज सज्ज झाले ललितसाठी. ललित आता मात्र पुन्हा एकदा फुलटा चेंडू होता बीट करण्याचा प्रयत्न होता परंतु बॅटचा चेंडूचा तेवढासा चांगला संपर्क पाहायला भेटला नाही. याचंच रूपांतर फक्त चेंडू गेलाय पॉईंटच्या दिशेने. तिथे मिळेल एक धाव. एकच धावेवरती समाधान मानावं लागते. कमबॅक करताना पाहतोय आपण गोलंदाज ललित याला. दुसऱ्या चेंडूवरती मोठा फटका आला होता त्याच्यानंतर पुढच्या चेंडूवरती डबल आणि चौथा चेंडू फेकत असताना फक्त सिंगल धाव खर्च करत असताना 4 चेंडू फेकत असताना 9 धावा खर्च करतो ललित. आता मात्र स्ट्रायकेनवरती फलंदाज प्रशांत भोईर पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो. फुलटा चेंडू होता लॉफ करण्याचा प्रयत्न होता लेग साईडच्या दिशेने खेळून काढलाय. तिथे क्षेत्ररक्षक चंद्रकांतला पाहतोय येईल अडवेल तो या दरम्यान एक धावेचा प्रयत्न. दुसऱ्या धावेचा मानस होता पण तो धाडच नाही पाहायला भेटलं पंकज कडून. एकच धावेवरती समाधान मानावं लागतं. या चेंडूवरती सुद्धा कमबॅक करताना पाहतोय 5 चेंडूमध्ये 10 धावा खर्च करत असताना धाव फलक पाहतोय आपण श्री गणेश मानकोली संघाचे. धाव संख्या 10. शेवटचा चेंडू असेल या षटकामधला ललित याचा. फेस करे गो फलंदाज पंकज. लॉफ केला चेंडूला. आता मात्र चेंडूला खेळून काढलाय मिडॉनच्या दिशेने. तिथे क्षेत्ररक्षक कोणी नाही. चेंडू गेलाय सीमारेषा पार. या मिळतील चेक कर.
झटका बसला श्री गणेश मानकिवली संघाला. प्रशांतची जागा भरून काढण्यासाठी इनॅट नंबर 3 वन डाऊनचा फलंदाज पाहतोय आपण मैदानावरती जात असताना कुमार नवलेला पाहतोय आपण. गोलंदाजी पाहतोय, गोलंदाजी मार्क होती सनी राणेला. एरंदर एन कडून गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. दुसरं षटक हाताळण्यासाठी वैयक्तिक पहिलं बस सांगित दुसरं षटक घेऊन गोलंदाजीवरती सज्ज झालाय. पहिल्या चेंडूवरती फलंदाजाला इथे बाद करण्यामध्ये यश आलंय ते सनी राणे याला. कमबॅक करण्याचा प्रयत्न पाहतोय आपण सनी राणेचा. पहिल्या षटकामध्ये तब्बल 14 धावा खर्च झाल्यानंतर सनी सज्ज झाले दुसरे षटक हाताळण्यासाठी. पुन्हा एकदा कुमारसाठी लाफ केला चेंडू. हवेमध्ये चेंडू खाली क्षेत्ररक्षक चंद्रकांत मेहर सुखी होणार नाही आणि इथे अजून एक झटका बसतो दुसऱ्या चेंडूवरती. ज्या पावलाने कुमार आतमध्ये गेला होता त्याच पावलाने माघार येत असताना पाहतोय आपण कुमार याला. दुसरा झटका श्री गणेश मानकिवली संघाला. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती पाहायला भेटतो आपल्याला गोलंदाज सनी राणे. 2 चेंडूमध्ये 2 फलंदाजांना इथे बाद करण्यामध्ये यश प्राप्त केले ते सनी राणे यांनी हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती. जर ही हॅट्रिक संपत्ती झाली तर या स्पर्धेमधली ही 3री विकेट हॅट्रिक असेल. पहिली विकेट हॅट्रिक पाहिली आपण बादल सवाराच्या गोलंदाजीमध्ये. दुसरी विकेट हॅट्रिक केली होती आरके ग्रुप वालिवली संघाच्या पुष्कराज याने. 3री हॅट्रिक संपादित करेल का सनी राणे पाहूया. नवीन फलंदाज स्ट्राईक एनवरती पाहतोय अमरीश मराठेला इनॅट नंबर 4 वरती. सनी सज्ज झालाय गोलंदाजीसाठी तर स्ट्राईक एनवरती अमरीश. लाफ करण्याचा प्रयत्न होता परंतु बॅट्समन चेंडू संपर्क पाहायला भेटत नाही. निर्धाव चेंडूची सांगता मैदानावरती करत असताना पाहतोय गोलंदाज सनी राणे याला. 3 चेंडूमध्ये 2 फलंदाज बाद केले आणि एकही धाव खर्च केले नाही अजून सनी राणे याने. कमबॅक गोलंदाजी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये 14 धावा आल्या होत्या तिथे मात्र थांबून ठेवले ते श्री गणेश मानकिवली संघाच्या फलंदाजांना पाहतोय आपण गोलंदाज सनी राणे याने. आता मात्र लाफ केला चेंडूला. चेंडू हवेमध्ये चेंडू खाली क्षेत्ररक्षक परंतु पाहत राहतील कारण त्यांच्या डोक्यावरून गेला चेंडू मिडॉनच्या दिशेने 6 धावांसाठी आघात करताना पाहतोय. पहिला चेंडू बीट झाल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती खरपूस समाचार घेत असताना पाहिला फलंदाज अमरीशच्या बॅटमधून हा आलाय षटकार. खरं तर पहिले 3 चेंडू खूप चांगले पाहायला भेटले आपल्याला गोलंदाज सनी करून. परंतु 4था चेंडू फेकत असताना अमरीशने काय फटका घेतलाय. मिडॉनच्या डोक्यावरून चेंडूला सीमारेषा पार फेकत असताना 6 धावा वसूल केला. पुन्हा एकदा सनी सज्ज झाले अमरीशसाठी. पुन्हा एकदा लाफ करण्याचा प्रयत्न. आता मात्र गती थोडी कमी केली होती आणि भेट केले फलंदाज अमरीश याला. कारण मागच्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर थोडीशी गती कमी करत असताना सनीला पाहिलं आपण बीट करून डॉट चेंडू मैदानावरती पाहायला भेटतोय. शेवटचा चेंडू 5 चेंडूमध्ये 2 फलंदाज बाद करत असताना 6 धावा खर्च केल्यात. शेवटचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाज सनी राणे. डान्सिंग डाऊन द पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये अडवण्याचा प्रयत्न सनी राणे याचा फसलाय. या दरम्यान एक धाव पूर्ण करत असताना पाहतो आपण फलंदाज अमरीश याला. दुसरं षटक समाप्त झालंय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा पाहतोय आपण 21 धावा. कमबॅक गोलंदाजी पाहायला भेटली आपल्याला सनी राणे कडून. 6 चेंडू फेकत असताना फक्त 7 धावा खर्च केल्या. त्यामध्ये एक षटकार पाहायला भेटला परंतु पुढील आणि 2 फलंदाजांना बाद केले ते सनी राणे याने. कमबॅक गोलंदाजी धाव फलकावरती 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलक 21 धावा. तिसरे षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज झालाय अंबेशू एन कडून. जय हनुमान एरंदाज संघाचा गोलंदाज. सिरकीचं आक्रमण आता आपल्याला पाहायला भेटेल. गोलंदाजी मार्गवरती पाहतोय आपण. लेफ्ट आर्म राऊंड विकेटने गोलंदाजीसाठी साहिल बोराडे. सामना करे अमरीश मराठे. थांबून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये चेंडू खाली क्षेत्ररक्षक ऋतिक भोईरला पाहतोय. हा असा क्षेत्ररक्षक आहे ना का त्याच्या हातामधून अजूनपर्यंत आपण कधीच झेल सुटताना पाहिला नाही. जय हनुमान एरंदाज संघाचा भरोशाचा क्षेत्ररक्षक म्हणजे ऋतिक भोईरला पाहिलंय. चांगला झेल
अजून एक झटका बसतोय तो श्री गणेश मानकुली संघाला बसणारा हा तिसरा झटका. यस नचिकेत, खरं जे हनुमान एरंदार संघाचा चित्ता जर कोणत्या खेळाडूला संपलं जायचं असेल ना तर या ऋतिक भोईरला संबोधलं जातं. त्याच्याच हातामध्ये झेल संपादित करत असताना अमरीश मराठे मात्र बाद झालाय. अमरीशची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज पाहतो इनॅट नंबर 5 वरती रोहनला पाहतोय आपण. नॉन स्ट्राईक एंडला पाहतोय आपण पंकज भोले. 5 चेंडू खेळत असताना 23 धावांची खेळी करत असताना अजूनही सलामीर फलंदाज आपण पाहतोय नॉन स्ट्राईक एंडवरती. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज झाला. पहिल्या चेंडूवरती सफलता अर्जित केल्यानंतर रोहन साडे विरघळवण्याचा प्रयत्न, फिरकीचं आक्रमण पाहायला भेटतंय, निर्धाव चेंडू पाहायला भेटतोय. काय कमबॅक गोलंदाजी पाहायला भेटते आपल्याला एरंदार संघाच्या संघनायकाकडून. मनोज कडव कुठे असतील तर स्टेजशी संपर्क साधायचे. मनोज कडव चांगली गोलंदाजी करताना पाहतोय आपण गोलंदाजांना जानवा संघाचा. आता मात्र पुन्हा एकदा विकण्याचा प्रयत्न होता. बॉडीवरती चेंडू आदललाय आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये इथे फलंदाज बाद होईल का, आणि इथे पंकज भोलेला स्ट्राईक हवी होती म्हणून तर रनआउटच्या स्वरूपामध्ये इथे बाद व्हावं लागले. ते रोहण्याला अजून एक झटका बसतोय तो श्री गणेश मानकुली संघाला बसणारा हा झटका, चौथा झटका. काय गोलंदाजी करतो, गोलंदाजी मार्ग वरती आपण पाहतो साहिल बोराडे याला. जशी दुसऱ्या षटकामध्ये सनी राणेने गोलंदाजी केली होती ना तशीच गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटते इथे. पहिले 3 चेंडू फेकत असताना सनी राणे याने एकही धाव खर्च केली नव्हती आणि 2 फलंदाजांना इथे बाद केले होते. तशीच गोलंदाजी आता सुद्धा आपल्याला पाहायला भेटते. 3 चेंडू फेकत असताना 2 फलंदाज इथे बाद झालेत आणि एकही धाव अजूनही खर्च केली नाही. गोलंदाज साहिल बोराडे याने वाखाणण्याजोगं गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये जरी 14 धावा आला असल्या ना तरी आमच्याकडे कमबॅक करण्याची क्षमता आहे हेच दाखवून देत असताना जय हनुमान एरंदार संघाचे गोलंदाज सनी राणे आणि साहिल बोराडेला पाहतोय आपण पुन्हा एकदा. आता मात्र स्ट्राईकवरती आता मात्र विरकावण्याचा प्रयत्न, हवेमध्ये चेंडू खाली क्षेत्ररक्षक ललितला पाहतोय आपण आणि कोणतीही चुकी पाहायला भेटत नाही. चांगला झेल पकडताना पाहायला अजून एक झटका बसतो तो श्री गणेश मानकुली संघाला बसणारा हा 5वा झटका. त्या बॅट्समनच्या बॅटमधून आपण मागच्या मॅच मध्ये तब्बल 15 चेंडू मध्ये 43 धाव्यांची बहार तर केली होती. त्याच फलंदाजाला इथे बाद करण्यामध्ये यश प्राप्त केले ते साहिल बोराडे याने. 4 चेंडू फेकत असताना 3 फलंदाजांना इथे बाद केले आणि अजूनही एकही धाव खर्च केली नाही. झेल कोणी पकडला त्याने पॉवर प्लेचं पहिले षटक फेकलं होतं. 14 धावा खर्च केल्या होत्या. त्यात ललितने हा झेल पकडत असताना पंकज भोलेला डगआउटचा रस्ता दाखवलाय. नवीन बॅट्समन राजला पाहतोय. फुल टॉस चेंडू होता सरळ रेषेमध्ये एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. तिथं क्षेत्ररक्षक नयन बोराडेला पाहतोय आपण. अविनाश होते. चांगलं जे क्षेत्ररक्षक पाहायला भेटला आपल्याला. एकच धावावरती समाधान मानावं लागतं ते राजला. 5 चेंडू मध्ये फक्त एक धाव खर्च करणारा गोलंदाज साहिल बोराडेला आपण गोलंदाज मार्क वरती पाहतोय. शेवटचा चेंडू या षटकामधला साहिल बोराडे याचा. मास्टर माइंड चंद्रकांत मेहरला पाहतोय आपण. क्षेत्ररक्षक विवरक्षणा चेंज करताना पाहतोय आपण. चंद्रकांत मेहर एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने पाहतोय आपण त्याला. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, डान्सिंग डाऊन द विकेट होता परंतु पंच आम्हाला इशारा करताना हा कुठेतरी लाईन मिस करत असताना पाहतोय आपण गोलंदाज साहिल बोराडे याला. वाईटचा इशारा करतात. वाईटच्या स्वरूपात अतिरिक्त धावेने एक धाव ऍड होईल. धाव वर्गावरती धाव फलक पाहतोय आपण. 23 धावा. कडव कुठे असतील तर आपण स्टेजशी संपर्क साधायचा आहे. शेवटचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज झालाय साहिल. पुढे उमकेलण्याचा प्रयत्न. आता मात्र फटका चांगला पाहायला भेटतोय. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून चेंडू गेलाय सीमारेषा पार. 6 धावांनी आघात करत असताना पाहिलं आपण फलंदाज रोहन याला.
काय फटका पाहायला भेटला आपल्याला हेमंतच्या बॅटमधून. डान्स डाऊन द खेळण्यासाठी पुढे आला होता आणि एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून तिथे क्षेत्ररक्षक होता, फक्त तो पाहत राहिला. चेंडू गेला सीमारेषेपार. 6 धावांनी आघात करताना पाहतोय फलंदाज हेमंतच्या बॅटमधून. हा आलाय शेवटच्या चेंडूवरती षटकार. षटकाराने धावफलक पाहतोय आपण पुढे जात असताना. धावफलकावरती धावा 3 षटक समाप्तीनंतर 29 धावा. शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज पाहतोय आपण साहिल भोईरला पाहतोय. आता मात्र चौथं षटक हाताळण्यासाठी सज्ज झालाय. स्ट्राईकवरती राज गडगे पहिला चेंडू लॉफ केला. चेंडू खाली क्षेत्ररक्षक एरंज गावचा चिता होता, परंतु तो फक्त पाहत राहिलाय कारण त्याच्या डोक्यावरून चेंडू गेला सीमारेषा पार. पहिल्या चेंडूवरती आघात करताना पाहतोय आपण राजला. साहिलला दाखवलं आसमान. चेंडू फेकून दिलाय 6 धावांसाठी हा षटकार. दुसरा चेंडू साहिल आता पुन्हा एकदा लॉफ केला सरळ रेषेमध्ये लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या मध्ये चेंडू. तिथे क्षेत्ररक्षक प्रशांत येईल अडवेल तोपर्यंत 1 धावेचा अवधी होता. 1 धाव पूर्ण करत असताना धावफलक पाहतोय आपण 1 धावेने वाढत असताना 36 धावा धावफलकावरती. काय गोलंदाजी केले होते साहिल बोराडे यांनी. 5 चेंडू फेकत असताना फक्त 2 धावा खर्च केल्या होत्या, परंतु शेवटच्या चेंडूवरती आलेला षटकार बरेच काय सांगून गेलाय ते एरंदर संघाला. आणि त्यानंतर चौथ्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती षटकार खेळत असताना राजने सुद्धा सांगून दिले आंबे किसी कम नाही. आता मात्र हे म्हणून लॉफ केला चेंडूला विकेटच्या दिशेने. तिथे क्षेत्ररक्षक होते, परंतु 1 बाउन्स सीमारेषापार. हा आलाय तो साहिल बोराडेच्या विरुद्ध चौकार. फलंदाज हेमंतच्या बॅटमधून. धावफलक पाहत असतो उच्चांक गाठत असताना धावफलकावरती धावा पाहतोय आपण 40 धावा. अजूनही 3 चेंडू शिल्लक असतील या षटकामधले. तब्बल 3 चेंडू मध्ये 11 धावा खर्च करतोय साहिल भोई. पहिले 2 षटक पाहिले आपण 3 चेंडूमध्ये एकही धाव खर्च केली नव्हती सनी राणे आणि साहिल बोराडे, पण त्यांच्यावरती सुद्धा आघात चढवला श्री गणेश मानखिलीच्या फलंदाजाने. प्रत्येकाच्या ओव्हरमध्ये एक षटकार पाहायला भेटला, परंतु याच ओव्हरमध्ये पाहतोय आपण एक षटकार सुद्धा पाहतोय आणि एक चौकार सुद्धा पाहतोय. फलंदाजच्या राजच्या बॅटमधून आपण षटकार पाहिला आणि आता हेमंतच्या बॅटमधून आपण एक चौकार पाहतोय. चौथा चेंडू घेऊन साहिल भोर सज्ज झालाय त्या स्ट्राईकवरती. हेमंतला पाहतोय आपण त्याच्या बॅटमधून एक खणखणीचा चौकार लावलाय. तो हेमंत पुन्हा एकदा सज्ज झालाय फलंदाजीसाठी साहिलच्या विरोधात. आता मात्र पुन्हा एकदा लाभ करण्याचा प्रयत्न होता, परंतु आता वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी करतोय. भेट करतोय फलंदाजाला. बॅटचा चेंडूचा संपर्क पाहायला भेटत नाही. निर्धाव चेंडू पाहायला भेटतोय. यशरक्षाच्या भूमिकेमध्ये प्रसाद आलेत आणि हा निर्धाव चेंडू. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील या षटकामधले. 4 चेंडूमध्ये 11 धावा खर्च केल्या आहेत, तर तेवढी चांगली फलंदाजी पाहायला भेटते आपल्याला राज आणि हेमंत कडून. पुन्हा एकदा साहिल सज्ज. आता मात्र लाभ केला हवेमध्ये चेंडू. चेंडू खाली क्षेत्ररक्षक ललितला पाहतोय, परंतु ललित करून होते इथं चुकी आणि जीवनदान मिळतंय. ज्याच्या बॅटमधून आपण एक चौकार पाहिला होता हेमंत आणि एक षटकार सुद्धा पाहिला होता, ते हेमंतला इथं जीवनदान मिळतंय. आणि 1 धाव पूर्ण करत असताना पाहतोय आपण श्री मानकुली संघाचे फलंदाज राज आणि हेमंतला 1 धावेने धावफलक पुढे जात असताना 41 धावा. शेवटचा चेंडू असेल. अपेक्षा असेल श्री गणेश मानकुली संघाला की या चेंडूवरती सुद्धा एक मोठा फटका व्हावा, तीच अपेक्षा घेऊन सर्व खेळाडू बसले असतील. पण स्ट्रायकिंगवरती राज लॉफ केला चेंडूला केला मिड विकेटच्या दिशेने. तिथे क्षेत्ररक्षक होता सनी. आता मात्र कोणती चुकी पाहायला भेटत नाही. हा झेल चांगल्या पद्धतीने पकडत असताना फलंदाजाला इथे बाद केले आणि खेळ इथे संपुष्टात राजची. 4 षटक समाप्त झाले. 4 षटक समाप्तीनंतर श्री गणेश मानकुली संघाची धाव संख्या पाहतो आपण धाव फलकावरती 41 धावा. विजयासाठीचं लक्ष्य असेल ते श्री जय हनुमान एरंदर संघासमोर येणारे 24 चेंडू 42 धावांची गरज. या धावा चेस होतील की डिफेंड होतील या ऐकण्यासाठी मी आमंत्रित करतोय श्री गणेश मानकिली गावचे आपल्या बदलापूरचे एक बुलंदाचे आवाज राहुलजी चव्हाण सरांना.
थँक्यू सो मच जितू गाभट सर. जाऊया मॅचच्या दिशेने, जिथे मात्र तुम्ही पाहताय दोन ताकद टीमच्या दरम्यान ही लढाई तुम्हाला पाहायला मिळेल. श्री गणेश क्रिकेट संघ मानकरी विपक्ष जयनमान एरंदाड या दोन टीमच्या दरम्यान हा महामुकाबला तुम्हाला पाहायला मिळतोय. दोन्ही टीमला विश्वास बेस्ट बोथ टीम शो द गुड गेम. भरपूर चांगली स्पर्धा, रोख रक्कम 40,000, प्रथम क्रमांकाचं पारितोषिक तुम्ही पाहू शकता. या स्पर्धेच्या माध्यमातून इनगावकरांच्या स्वप्नातून साकार झालेली ही भव्य दिव्य स्पर्धा तुम्ही पाहताय. संध्याकाळच्या वातावरणामध्ये पुन्हा एकदा जमलेल्या तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं हार्दिक मनपूर्वक स्वागत. आणि आता खरं तर 4 षटकांचा हा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. आणि 4 षटकामध्ये धावा पहिल्या डावामध्ये बनल्या गेल्या 41 बनल्या गेल्या, 42 धावांचं लक्ष्य. आणि आता सलामी जोडी मयूर मेहर आणि त्याच्या साथीनं सनी राणे ही जोडी तुम्हाला पाहायला मिळते. पहिलाच बॉल खेचला ऑन साइडला, मिड विकेटला चाललाय, बाउंड्री लाईनच्या बाहेर. मयूर मेहरचा बॅटचा तडाखा, षटकार. मयूर मेहरला तुम्ही पाहताय, ज्याच्या बॅटमध्ये हा षटकार आलाय. भव्य स्वागत गोलंदाज हेमंत मराठेचं. मागील मॅच मध्ये देखील 7 बॉल मध्ये 27 धावा आपण पाहिल्या होत्या याच मयूरच्या बॅटमधनं. आणि आता देखील मैदानाच्या आतमध्ये पहिल्या बॉलवरती ठोकलाय षटकार. कडक बॅटिंग आता मयूरच्या माध्यमातून होत असताना हेमंत मराठे राईट मोडतो विकेट. पुन्हा एकदा हा प्रकार, यावेळेस देखील हा देखील जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्या बॉलवरती ताकद तर दुसऱ्या बॉलवरती नजाकत, बॉल सीमा पार, चौकार. दहा धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 2 चेंडूचा खेळ संपन्न. हेमंत मराठेवरती आता आक्रमण चढवला गेला. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना मयूर मेहरच्या माध्यमातून यावेळेला देखील पुन्हा एकदा खेचलाय ऑन साइडला, बॉल चाललाय हवेच्या लाटावरती सौरून बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. का बॅटिंग करतोय. खरं तर लक्ष होतं या मॅच मध्ये 42 धावांचं. आणि आता त्यात लक्षाचा पाठलाग करत असताना एक षटकार, एक चौकार आणि एक षटकार खेचलाय मयूर मेहरच्या बॅटमधला. स्वप्नबद्ध सुरुवात मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. गरज होती या मॅच मध्ये आपण पाहतोय 42 धावांची. आणि आता आपण जर पाहिलं तर आतापर्यंत 16 धावा जमा केल्या. 26 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. 3 चेंडूचा खेळ संपन्न झाला अजूनही या मॅच मध्ये आपण जर पाहिलं तर 21 चेंडूचा खेळ आता शिल्लक आहे आणि 26 धावांची गरज आहे. आक्रमण चढवला हेमंत मराठेवरती. गोरदस्त या रन द विकेट. या वेळेला अजून एक खेचलाय पुन्हा एकदा डाऊन दी बॉल फिल्डर क्षेत्ररक्षक डीप मध्ये प्रशांत भोईर, कॅच ड्रॉप. 2 धावा इथे देखील मिळतील. गुड आणि बिटवीन द विकेट, गुड कॉलिंग असो. पाठमोरा धावला होता, चेंडू लावण्याचा प्रयत्न भरपूर चांगला केला, परंतु पुन्हा एकदा 2 धावा मैदानाच्या आतमध्ये भरता वेगाने एकवटल्या गेल्या. 2 धाब्याच्या साथीने आता टीमची टोटल पुढे सरकेल. आतापर्यंत फलकावरती 18 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 4 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय 18 धावा बनल्या गेल्या. अजून या मॅच मध्ये आपण पाहिलं तर 24 धावांची गरज आहे. अजून एक चांगला फटका, क्रिकेटचा क्लास, परंतु फटका बसलाय डीप मध्ये. अमरीश मराठे जज करतोय. हाताचा पिसारा फुलवला, चेंडूला हातामध्ये सामावून घेतलं. धक्का पहिला लागेल बॅटिंग करत टीम जय हनुमान एरंदाड संघाला. फलंदाज बाद. 5 चेंडूचा खेळ संपन्न झाला, परंतु 5 चेंडूमध्ये आपण पाहिलं तर जवळजवळ 18 धावा मैदानामध्ये कुठल्या ते म्हणजे बॅट्समन मयूर मेहरच्या माध्यमातून जर खेळ आवडला असेल तर टाळा व्हायला हरकत नाही. भरपूर चांगला खेळ आज एरंदाड टीमसाठी आपण पाहिला. खरं तर एरंदाडकरांची मनं जिंकलीत मैदानाच्या आतमध्ये मयूर मेहरच्या माध्यमातून. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय प्रसाद बाथरेला तुम्ही पाहता, जो दाखल होतोय नेट नंबर 3 वरती. संकटमोचक कामगिरी करावी लागेल. मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय प्रसाद दाखल झालाय. शेपटचा बॉल आता शिल्लक आहे. छोटीशी टीम मॅटिंग आपण पाहिली टीम मानकरीच्या माध्यमातून. काहीसा कानमंत्र आता हेमंत मराठेला देण्यात आलाय, परंतु त्या कानमंत्रावरती तो खरा उतरेल का हे देखील पाहावं लागेल. कारण आपण पाहिलं खरं तर जो खेळाडू चांगला खेळत होता त्यासाठी सापळा रचला मैदानाच्या आतमध्ये आणि तो खेळाडू बाद झाला. मयूर मेहर बाद झालाय, परंतु त्याची जागा भरून काढण्यासाठी आता प्रसाद म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. नेट नंबर 3 वरती प्रसाद दाखल झालाय. कित्येक वर्ष चांगला खेळ एरंदाड टीमसाठी नेहमीच आपण प्रसादचा पाहिलाय, परंतु आता खरी कसोटी या मैदानावरती. पहिला बॉल यावेळेस पात्र स्विंग आणि मिस. खरं तर फक्त दिशा देण्याचा प्रयत्न होता. लेग स्टिकच्या वरून हा बॉल निघून गेला.
आणि पहिल्या षटकाच्या अंती ज्यावेळेस बॅटिंग करत होते टीम श्री गणेश मानकिवली त्यावेळेस 14 धाबा, परंतु आता त्याचा सडेतोड प्रत्युत्तर देत असताना पहिल्या षटकाच्या अंती 18 धाबा धाव फलकावरती तुम्हाला पाहायला मिळतील. 4 बॉलवरती या 18 धाबा जमा केल्या. 2 बॉल आपण पाहिलं खरं तर ज्या नावावरती राहिलं गोलंदाज हेमंत मराडेच्या. आणि आता षटक क्रमांक दुसरं कोणत्या गोलंदाजाचा वापर करतील ते देखील पाहावं लागेल. राज गडगेवरती आता विश्वास दाखवला. षटक क्रमांक दुसरं हाताळण्यासाठी धावसंख्येचा विचार केला तर अजूनही 24 धाब्यांची गरज आहे आणि 18 चेंडूचा खेळ आता शिल्लक आहे. स्ट्रायकिंग एंडवरती 6 बॉल थांबल्यानंतर 7व्या बॉलवरती आता सनी राणे. पहिला बॉल बॅटची कड आणि थर्माच्या क्षेत्रामध्ये चुकी झाली. सिंगल धाव मिळेल या शंकात खरं तर चेंडूला अडवण्याचा प्रयत्न झाला. आपल्या संघासाठी 3 धावा प्रशांत भोईरने वाचवल्या आणि आता 1 धाब्याच्या साथीला टीमची टोटल धाव फलकावरती पुढे सरकत असताना थेंबे थेंबे तळे साचे हे समीकरण तुम्हाला पाहायला मिळतोय. कारण माहिती 18 चेंडूमध्ये 24 धावांची गरज आहे. सिंगल डबलला जरी आपण प्राधान्य दिलं तरी आपण हा सामना जिंकू शकतो. त्याच अनुषंगाने फक्त दिशा दिली सनी राणेच्या माध्यमातून आणि 1 धाव देखील एकवटली. चांगला फटका पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा 20 मध्ये गेले क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित अमरीश मराडे होते आणि आता सलगचा दुसरा झेल टिपला मैदानाच्या आतमध्ये अमरीश मराडेनं आणि अजून एक धक्का लागेल टीम एरंदाड संघाला. परतच बाद. मुख्य व्यासपीठावरती तुम्ही पाहू शकता खरं तर बरेचसे मान्यवर उपस्थित आहेत. मग नितीनजी भोईर साहेब सर्वांचे लाडके भाई त्यांच्या साथीने तुम्ही पाहताय खरं तर आमचे महेश दादा तामाणे स्पर्धेचे शिल्पकार सुरेशजी कडव. त्याचबरोबर मैदानावरती तुम्ही पाहताय जितू घाबट असतील आणि आमचे राजेजी शेलार सर्व मान्यवर तुम्ही पाहू शकता मुख्य व्यासपीठावरती या स्पर्धेचा आनंद घेत असताना. काल सिद्धिविनायक इनगाव संघाने भरपूर चांगला खेळ केला. शंकर विषयची बॅटिंग आपण पाहिली. सूरज कडवचा धमाका आपण पाहिला आणि आज देखील तो संघ वेळेवरती दाखल झाला. शंकर विषय म्हटलं की रोही ऑप्टिशियन गॅलरी खरं तर कमी दरामध्ये तुम्हाला योग्य ते दरामध्ये चांगले चष्मे असतील गॉगल असतील त्यांच्या माध्यमातून उपलब्ध करून मिळतात. षटक क्रमांक मनोहरजी कडव देखील आपल्या मुख्य व्यासपीठावरती उपस्थित झाले. त्यांचे मनपूर्वक स्वागत. दिशा देण्याचा प्रयत्न यावेळेस तुम्ही पाहता दोन्ही फलंदाज एकाच एंडवरती अपघात होईल का, परंतु बॅकअप नव्हता त्यामुळेच की काय आपण पाहतोय इथे मात्र एक सिंगल भीती आहे आणि सिंगलच्या साथीला आता टीमची टोटल धाव फलकावरती पुढे सरकत असताना आतापर्यंत 20 धाबा. मनोहरजी कडव साहेब आपणास विनंती आपण या मुख्य व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक स्वागत. स्पर्धा आपली आपण या मुख्य व्यासपीठावरती आपलं हार्दिक मनपूर्वक स्वागत. गुरुदास राज चांगला फटका पाहायला मिळतो. क्रिकेटचा क्लास तुम्हाला पाहायला मिळाला या बॉलवरती, परंतु फटका फसला आणि या स्पर्धेतील तिसरा झेल टिपत असताना अमरीश केशव मराठेला तुम्ही पाहताय मैदानाच्या चौफेर बाजूला आता सापळा रचला गेलाय आणि यावेळेस पाहता अजून एक चांगला फलंदाज खेळाडू सनी राणे. बॅक टू द पवेलियन. खरं तर तिन्ही खेळाडूंनी चेंडू भरपूर चांगल्यारीत्या इथे मात्र फेस केला होता. खरं तर क्लास आपण पाहिला क्रिकेटचा सनीच्या बॅटमधला, परंतु क्षेत्ररक्षक उपस्थित होता एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला आणि आता फटका फसला आणि गोलंदाज हसला, परंतु सनी राणे रुसला कारण तो आता बाद होतोय. जड पावलाने जड अंतकरणाने आता मैदान सोडत असताना अजून या मॅच मध्ये आपण पाहतो आतापर्यंत चेंडू फेकून झाले 4, त्यामध्ये 2 धाबा खर्च केला राज गडगेनं आणि आतापर्यंत 2 विकेट संपादित केले या मॅच मध्ये. अजूनही आपण जर पाहिलं तर आता 14 चेंडूचा खेळ शिल्लक आहे या मॅच मध्ये आणि अजूनही 22 धाबांची गरज आहे. सामना थोडासा जड होत चाललाय, परंतु एरंदाड संघ जो शेवटचा श्वासापर्यंत लढणारा संघ आहे. खरं तर शेवटच्या बॉलपर्यंत लढणारा संघ मैदानावरती जर्मन एरंदाड. फुल टॉस होता ऑन साइडला खेळला खेळाडू पुन्हा एकदा पोहोचला आणि इथे मात्र अजून एक धक्का लागेल टीम जर्मन एरंदाड संघाला. यावेळेस मात्र ललित भोईर. बॅक टू द पवेलियन.
एकामागे एक फरदा बाद होत गेले, परंतु आता मैदानाच्या आतमध्ये एरंदाळ टीमचं 24 कॅरेटचं सोनं आता दाखल होतो आहे. चंदू मेहरला तुम्ही पाहताय. यस, चंदू मेहरला तुम्ही पाहताय मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. थोडस दुखापतग्रस्त जरूर आहे, परंतु आता मैदानावरती गाबासाठी आणि गाबाच्या नावासाठी तो दाखल झाला. चांगली बॅटिंग करावी लागेल. नेहमीच आपण पाहतो जर्मन एरंदाळ संघ जो मैदानावरती दाखल होत असतो, त्यावेळेस आपण जर पाहिलं तर नेहमीच चंदू मेहर हा सलामीला येत असतो, परंतु आज आपण जर पाहिलं तर जबरदस्त सातव्या क्रमांकावरती दाखल झालाय चंदू. गुरदास राज दिशा देण्याचा प्रयत्न, पॉइंट क्षेत्रामध्ये फक्त ढकलायचं होतं आणि अशा परिस्थितीमध्ये खरं तर सेन्सिबल क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न चंदूने केला. पाहिलं होतं पॉइंटला पूर्णपणे जागा मोकळी आणि त्याच दिशेला फटका खेचण्याचा प्रयत्न फसला आणि आता शेवट गोड केलंय राज गडगेच्या माध्यमातून. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिला धाबा खर्च केला हेमंत 18, परंतु आता कमबॅक करत असताना फक्त आणि फक्त 2 धाबांचं षटक फेकलंय राज गडगेच्या माध्यमातून. खरं तर पहिल्या षटकामध्ये ज्यावेळेस बॅटिंग करत होते टीम श्रीगणेश पानकिवली, त्यावेळेस मात्र 16 धाबा खर्च केला होता, 14 धाबा खर्च केला होता ललितनं, परंतु दुसऱ्या षटकामध्ये सनीनं देखील फक्त आणि फक्त 7 धाबा खर्च केला. साहिलनं खर्च केला, साहिल बोराडेनं 8 आणि शेवटच्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं खरं तर साहिल भोईरने खर्च केला 12 आणि आता आपण जर पाहिलं तर 18 चेंडूमध्ये गरज होती जवळजवळ 24 धाबांची आणि आता संभ्याकडे उरलाय येणारे 12 चेंडूचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये आणि 22 धाबाची गरज. अविनाश राणे जो मात्र दाखल झालाय एनलेट नंबर 4 वरती मध्ये दाखल झालाय. त्यानंतर 7व्या क्रमांकावरती चंदू दाखल झालाय. आज खरं तर ही कसोटी असेल या दोन्ही खेळाडूंची. मैदानावरती 12 चेंडूमध्ये 22 धाबांची गरज लढावं लागेल या मॅच मध्ये, कारण अभी नाही तो फिर कभी नाही. गुरदास तयार, प्रशांत भोईर राऊंड द विकेटने पहिला बॉल विकेट करण्याचा प्रयत्न होता. यावेळेस तुम्ही पाहताय मैदानावरती घडले काय, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता, परंतु निलेश मराठे जे मात्र शेड्यूलला गॅदर करू शकले नाहीयेत आणि लेगबायच्या स्वरूपात एक सिंगल धाबा ते मिळतीय. टीमशी टोटल एका धाब्याच्या साथीने पुढे सरकेल. आतापर्यंत 21 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. या मॅच मध्ये लक्ष होतं 42 धावांचं. अर्धा पल्ला आता गाठलाय, परंतु 11 चेंडूमध्ये अजूनही अर्धा पल्ला गाठायचं. टीम जय हनुमान एरंदाळ संघाला. जर्मन चषक इंदगाव ही स्पर्धा तुम्ही एन्जॉय करताय. आंबेशिवचं हे भलं मोठं मैदान तुम्हाला पाहायला मिळेल. गोलंदाज प्रशांत भोईर राऊंड द विकेट. चेंज ऑफ द पेस, गतीमध्ये मिश्रण केलं होतं, बोटं विखुरली होती, फिंगर रोल केली होती. यावेळेस तुम्ही पाहताय चांगला चेंडू फेकत असताना प्रशांत भोईरला तुम्ही पाहताय. खरं तर हे बॅटल नेहमीच चांगला रंगतो. एरंदाळ आणि मानकिवली हे बॅटल नेहमीच चांगला आपण रंगताना पाहिले देखील आणि आज देखील सामना रंगताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. या वेळेला पुन्हा एकदा बॅकफुट जाऊन पंच करण्याचा प्रयत्न होता, संपर्क नव्हता बॅटन बॉलचा. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल, ऑफस्टिकच्या बाहेर हा चेंडू होता आणि इथे पुन्हा एकदा अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक सिंगल जोडली जाईल. सिंगलच्या जोरावरती टीमची टोटल धावफलकावरती आतापर्यंत 22 धाबा धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळतील. 10 बॉल आणि 20 धावांची गरज. प्रत्येक बॉलवरती 2 धाबा जमा करायच्यात. अशा परिस्थितीमध्ये चंद्रकांत मेहर जरी जखमी असला तर देखील जखमी वाघ आता मैदानाच्या धारत असताना वाघने फोडले डरकाळी बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. नऊ चेंडू आणि आता 14 धाबाची गरज. नचिकेत मेहरला तुम्ही पाहू शकता खरं तर बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय, परंतु आपल्या गावासाठी आणि गावाच्या नावासाठी तो देखील चेंडूची पूर्तता करतोय. हे क्रिकेट आहे आणि हे क्रिकेटवरचं प्रेम आहे. हे एरंदाळ गावावरती असलेलं प्रेम तुम्ही पाहू शकता नचिकेत मेहरच्या माध्यमातून. हा षटकार आलाय. टीमची टोटल धावसंख्या तुम्ही पाहताय पुढे सरकत असताना आतापर्यंत 28 धाबा धावफलकावरती बनल्या गेल्या. 9 बॉलचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये आणि अजूनही 14 धाबाची गरज या मॅच मध्ये. चंदूच्या बॅटमध्ये हा षटकार आला. या 6 धाब्याच्या साथीला टीमची टोटल धावफलकावरती प्रचंड वेगाने आता पुढे जात असताना 28 धाबा धावफलकावरती. यावेळेस मात्र टॅप करण्याचा प्रयत्न, गॅपशॉट सिलेक्शन खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु एक सिंगल धाव इथे मात्र एक पडली गेली. हे चांगले क्रिकेट आहे. खरं तर खराब चेंडू आला त्यावरती मात्र प्रहार केला बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि आता चांगल्या चेंडूचा सन्मान देत असताना चंदू मेहरला तुम्ही पाहताय आणि एक सिंगल इथे देखील एक पडली. सिंगलच्या जोरावरती आतापर्यंत 29 धाबा. 8 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक या मॅच मध्ये आणि 13 धाबांची गरज आहे.
या मॅच मध्ये. आठ बॉलचा खेळ शिल्लक हे दोन बॉल आता भरपूर महत्वाचे असतील दोन्ही संघांसाठी. प्राप्तांची पराकाष्ठा करावी लागेल, दोन्ही संघाला लढावं लागेल, कारण ही स्पर्धा आपण पाहतोय भव्य दिव्य आयोजन तुम्हाला पाहायला मिळेल. हा ट्रॅकर होता, यावेळेस देखील एक्स्ट्रा कव्हरला खेळलेत. एकदा तर एक बळी दुसरीचा प्रयत्न होईल का, परंतु नकार दिलं यावेळेस पात्र अविनाशच्या माध्यमातलं एक सिंगल धावे ती मिळाली आहे. 7 बॉलचा खेळ शिल्लक आहे, 12 धाब्याची गरज या मॅच मध्ये. सामना आता रंगतोय, रंगणार सामना या शंकाच नाही आहे, कारण बदलापुरातील दोन ताकदवर टीम एकामेकाच्या अगेन्स्ट खेळत असताना तुम्ही पाहताय मैदानाच्या आतमध्ये चौफेर बाजूला तुम्हाला प्रेक्षकांचा महापूर पाहायला मिळतोय. कारण साधारण असं म्हटलं जातं इथे प्रेक्षकांचा महापूर ते आमचं कुळगाव बदलापूर. आणि या खरं तर आंबेश्वरीच्या मैदानावरती हा मोठा सामना तुम्हाला पाहायला मिळतोय. शेवटच्या बॉलपर्यंत हा सामना जाईल या शंकाच नाहीये. कोण सज्ज होतोय, शेवटचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, मोठा फटका खेळायचा होता, संपर्क नव्हता बॅटर बॉलचा. डॉट बॉलची समाप्ती होत असताना शेवटचा आता 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे या मॅच मध्ये. आणि धावांचा जर विचार केला तर 12 धावांची गरज या मॅच मध्ये. थेंबे थेंबे सळे साचे असं समीकरण आपण पाहिलं टीम एरंदार संघाच्या माध्यमातून, परंतु सध्याच्या घडीला 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आता या मॅच मध्ये आणि 12 धावांची गरज आहे. प्रत्येक बॉलवरती 2 धावा इथे एकवटाव्यात लागतील. प्रत्येक बॉलवरती इथे मात्र चेंडू डॉट फेकावा लागेल. यावेळेस गोलंदाजी करत असताना टीम श्री गणेश माणकिवली संघाला, परंतु मैदानावरती घडणार काय हे येणारे 6 चेंडू इथे मात्र सांगून जातील. अशा क्षणाला नक्कीच कोणत्या गोलंदाजाचा वापर करते टीम श्री गणेश माणकिवली, कोणत्या गोलंदाजाच्या खांद्यावरती या मॅचची जबाबदारी देते. सर्व काही 6 चेंडू सांगून देतील. खरं तर भरपूर विश्वास आपण पाहिलाय मैदानावरती निलेश मराठेवरती, परंतु आज त्याच्या हातामध्ये चेंडू सोपवतील का, कारण शेवटच्या क्षणामध्ये आपण पाहतोय एक लेजंड खेळाडू आता मैदानात दाखल झालाय. निलेश मराठेला तुम्ही पाहताय. समोर जर विचार केला तर चंदू मेहर असतील, अविनाश राणे असतील, यांच्यावरती भरपूर विश्वास आहे टीम एरंदार संघाला. आणि एरंदार संघाला नेहमी ज्यांचा पाठबळ असतो ते निखिलजी सुभाष मेहर असतील, बाळू बोराडे असतील, ते देखील या मैदानावरती उपस्थित आहेत. आणि त्यांच्या साक्षीला हा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना अफाट गर्दी तुम्हाला मैदानाच्या चोफेर बाजूला पाहायला मिळेल. तुम्ही स्पर्धा पाहता जर्मन इनगाव चषक आणि इनगावकरांचं हे आयोजन तुम्ही पाहू शकता. आणि क्वार्टर फायनलचे मॅच दिवस दुसरा संध्याकाळच्या सत्रामध्ये जमलेला तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं हार्दिक हार्दिक मनपूर्वक स्वागत. खरं तर मधुकरजी तामाणे साहेब देखील ही स्पर्धा आता एन्जॉय करत असताना त्यांचंही मनपूर्वक स्वागत. 6 बॉल 12 धाब्याची गरज. ट्रॅकिंग वरती अविनाश राणे, तर गोलंदाजी मार्ग वरती निलेश मराठेला तुम्ही पाहताय जो सज्ज होतोय. सराव बंद करा, लगेच खेळाला सुरुवात करा. सामन्याचा रिदम तोडू नका, कारण स्पर्धा देखील मोठी आहे. त्यामुळे आपल्याला आता बे अधिकचा खर्च करायचा नाही आहे, कारण सेमीफायनल साठी वाट पाहते टीम मैदानाच्या आतमध्ये सिद्धिविनायक इनगाव. 6 बॉल 12 ची गरज आहे. गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेस तुम्ही पाहताय निलेश मराठे गोलंदाजी मार्ग वरती. यशांच्या मागे मास्टरमाइंड खेळाडू कुमार नवले आता सज्ज होतोय. 2 ऑफिशियल पंच खरं तर भरपूर चांगली कामगिरी आपण पाहू शकता. खरं तर दत्ता खडव सर मॅम फ्रॉम इनगाव आणि त्यांच्या साथीनं रोशन जाधव सर मॅम फ्रॉम इनगाव, आणि त्याचबरोबर आमचे साथी स्कोरर नितीन नामदेव ठाकरे त्यांचं देखील कौतुक. गोलंदाज तयार. 6 बॉल 12 आणि पहिलाच बॉल तुम्ही पाहताय. खरं तर दोन्ही खेळाडू एकाच एंड वरती अपघात झालाय का पाहावा लागेल. मैदानावरती घडलंय काय, परंतु पंच आपल्याला सांगतील मैदानावरती घडलंय काय. आणि आता 5 बॉलचा खेळ तर शिल्लक आहे, परंतु फलंदाज बाद आहे की नाही नक्कीच याचं बघा. टीम श्री गणेश माणकिवली, आपण पंचाची भांडू नका. जो काय पंचाचा निर्णय आहे तो ते आमच्यापर्यंत पोहोचवतील. सहा चेंडू मध्ये 12 धावांची गरज असताना मैदानावरती घडले काय ते देखील आपल्याला पाहावं लागेल. पंच आता चेक रिव्ह्यू पंचांनी सांगितलं. बघा रिव्ह्यू नाहीये, याची आपण नोंद घ्या. पंच आयोजकांच्या माध्यमातून ही सूचना आली आहे की कोणत्याही प्रकारचा रिव्ह्यू आता नसणार आहे. चला स्पीडअप करा. डीके सर आपला निर्णय आपण कळवायचा.
चला एक धाव इथे एकवटली गेली आणि एका धाब्याच्या साथीने आता टीमची टोटल पुढे सरकत असताना 5 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे या मॅच मध्ये आणि अजूनही आपण जर पाहिलं तर 11 धाब्याची गरज आहे. गोलंदाज सज्ज होतोय निलेश मराडे. अडबा बातम्या खेचण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा संपर्क नाही बॅटन बॉलचा. टप्पा पडल्यानंतर भरदा वेगानं बॉल निघून गेला यष्टीरक्षकाच्या आतमध्ये. डॉट बॉलची समाप्ती होत असताना यावेळेस तुम्ही पाहताय मधल्या मध्ये निलेश मराडे आता हवी होत असताना 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे या मॅच मध्ये आणि अजूनही आपण पाहतोय 11 धावांची गरज आहे. सामना आता रंगतोय मैदानावरती कारण अजून एक छोटू आता डॉट पाहायला मिळतोय. क्षमता आहे चंदू मेहरकडे मोठे स्ट्रोक तो लगावू शकतो परंतु आता कशा प्रकारची बॅटिंग तो करेल यावेळेस देखील पुन्हा एकदा दोन्ही फलंदाज एकाच एंड वरती आपण पाहतोय. अपघात होईल का परंतु बाल बचावले गेले. एक सिंगल इथे एक पडली. सिंगलच्या जोरावरती आता टीमची टोटल पुढे सरकत असताना अजूनही या मॅच मध्ये तुम्ही पाहताय 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 10 धावांची गरज आहे. मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहता दोन्ही संघ मेहनत करत असताना आज दोन्ही संघ एकमेकाला म्हणत असतील अरे आ देखे जरा किसमें कितना है दम जमकर रखना कदम मेरे साथिया. मैदानावरती तुम्ही पाहताय खरं तर द्वंद्व आता तुम्हाला पाहायला मिळेल कारण दोन्ही संघाची मेहनत तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. सामना होता कुठे सामना आला कुठे खरं तर पहिल्या षटकामध्ये 18 धावा खर्च केला त्यामुळे असं वाटलं होतं सहजरित्या इथे मात्र एरंदार संघ जिंकतोय की काय परंतु आज हार नाहीये मंजूर मैदानाच्या आतमध्ये टीम श्री गणेश बाणकिवली संघाला कारण मेहनत तुम्हाला पाहायला मिळते. दुसऱ्या बाजूला अविनाश राणे त्याच्याकडे क्षमता आहे मोठे स्ट्रोक तो लगावू शकतो परंतु आता मेहनत करावी लागेल. पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतोय. पंचाकडे अपील केली आहे परंतु पंच सहमत नाही आहेत. अजून एक डॉट बॉलची समाप्ती होत असताना शेवटचा बॉल पर्यंत हा सामना जाणार. मी आधीच म्हटलं होतं शेवटचा बॉल पर्यंत हा सामना जाणार यात शंकात नाही आहे आणि म्हणून तर म्हटलं जातं संगीत सुनकर ज्ञान नहीं मिलता मंदिर जाकर भगवान नहीं मिलता. अरे क्यों लोग आज भी पत्थर को पूछते हैं क्योंकि भरोसा लायक इंसान नहीं मिलता. भरोसा दाखवला मैदानाच्या आतमध्ये यावेळेस अविनाश वरती परंतु आतापर्यंत भरोश्यावरती खरा उतरला नाही आहे परंतु 2 बॉल मध्ये 10 धावा जमा करायचे आहेत आणि आता मोठा फटका घेतण्याचा प्रयत्न फटका पोहोचला यावेळेस मात्र पंकज भोले पोहोचलाय. अजून एक विकेट संपादित केली या मॅच मध्ये तुम्ही पाहताय. खरं तर 12 चेंडू मध्ये 22 धावांची गरज असताना हा सामना आता मात्र आपण पाहतोय पूर्णपणे झुकला टीम श्री गणेश माणकिवली संघाच्या माध्यमातून 18 चेंडू मध्ये 24 धावांची गरज असताना हा सामना जणू काही खेचून आणलाय टीम श्री गणेश माणकिवली संघाने कारण समीकरण तुम्ही पाहताय शेवटचा 1 बॉल आणि 10 धावांची गरज. शेवटचा बॉल आता शिल्लक या मॅच मध्ये आणि 10 धावांची गरज आहे. योगेश माळी बालाजी भोपी या मॅचला एन्जॉय करत असताना निलेश कालेकर तुमचंही मनपूर्वक स्वागत. 18 चेंडू मध्ये खरं तर 24 धावांची गरज होती परंतु भरपूर चांगला क्रिकेट दोन्ही संघाने खेळला. चंद्रकांत मेहरचा एक षटकार जिथे आला तिथे मात्र खरं तर भरपूर चांगली बॅटिंग केली चंदू मेहरनं. सनी राणेची भरपूर चांगली बॅटिंग झाली मधरच्या आतमध्ये पडतो आता शेवटचा बॉल शिल्लक या मॅच मध्ये आणि अजूनही आपण जर पाहिलं तर 10 धावांची गरज आहे. एखादा चमत्कार आता वाचवेल टीम एरंदार संघाला परंतु फटका फसलाय आणि पुन्हा एकदा इथे मात्र कॅस्टर ड्रॉप झाली आहे परंतु मैदानावरती आपण पाहतो एक मोठा विजय संपादित करत असताना टीम श्री गणेश क्रिकेट संघ माणकिवली. हार्ड लक टीम चेअरमन एरंदार. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर टीम जर्मन एरंदार तुम्ही देखील चांगलं खेळला तुमचं देखील कौतुक. या मॅच समर्थ मॅच नो डाऊट खरं तर बरेच दिवसापासून संघर्ष करत होता परंतु आज पहिल्या षटकामध्ये 18 धावा खर्च केला त्यावेळेस मात्र षटक क्रमांक दुसऱ्या याच्या छोट्याशा